चला परत एकदा तुमचं स्वागत आहे आपलं। पुढचा जो आपला नवीन एक घटक आपल्याला पाहायचा आहे तो आहे वाहतूक दळणवळण। आता मुळात जी काही या टॉपिकमधली जी पॉईंट आहेत तर ते पॉईंट कोणते आहेत तर याच्यामध्ये महत्त्वाचं ठरतं एक म्हणजे काय तर बघा रेल्वे त्याच्या संदर्भातल्या काही ज्या घडामोडी आहेत त्या रस्ते त्यासोबतच हवाई वाहतूक असेल जल वाहतूक असेल किंवा आपण म्हणू की सायन्स टेकशी संबंधित काही गोष्टी तर ते आपल्याला काय करायचे असतात यामध्ये बघायचे असतात। आणि मग आपण जसं स्पेसिफिकेशन आपल्या पुस्तकामध्ये केलेलं आहे किंवा आपण आता जे या बॅचमध्ये किंवा आपल्या या टॉपिकमध्ये जे आपण घेणार आहे ते खूप वेगळं आहे। म्हणजे असं तुम्हाला मांडलेलं एकत्रित कुठे मिळणार नाही की रेल्वे कोणकोणत्या चर्चेत आल्या, रेल्वेच्या संदर्भात कोणते प्रोजेक्ट आलेत का किंवा काही राबवले गेलेले मिशन्स असतील रेल्वेने, हवाई वाहतुकीच्या संदर्भात कोणती विमानतळ चर्चेत आलेत, हे मुद्दे आपण जसे घेतो किंवा आपण जसे आपल्या पुस्तकात मांडलेले आहेत किंवा या बॅचच्या या सेशनमध्ये आपण जे करतोय तसं कुठेही तुम्हाला मिळणार नाही। आता मागची जी मेन्स झाली होती त्या मेन्समध्ये जपानमध्ये जी हायड्रोजन रेल्वे जी आली होती त्या रेल्वे संदर्भात प्रश्न होता, ड्युअल मोड असलेलं वाहन त्या संदर्भातला तो प्रश्न होता किंवा मागे एकदा प्री आला होता की हाय स्पीड टेस्टिंग ट्रॅक जो आहे तर तो इंदोरमध्ये झाला, त्याच्यावर ग्रुप सीच्या प्रीला प्रश्न आला होता। मेन्सलाही प्रश्न आला होता की कोचीन विमानतळ जे सौर ऊर्जेवर चालणार ते विमानतळ त्याच्या संदर्भातला प्रश्न असेल। हे आपल्याला काय दर्शवतं की या सेक्टरवर प्रश्न हे आहेत, मग ती प्री असू दे अथवा तुमची मेन्स। मग येऊ घातलेल्या मेन्समध्ये नेमकं याच्यावरती काय काय आपल्याला फोकस करायला पाहिजे आणि कसे प्रश्न क्रिएट होऊ शकतात हे देखील आपल्याला बघायचं आहे। आणि हा वाहतूक दळणवळण यातले हे मेन 4 सेक्शन म्हणजे ज्याला आपण सब टॉपिक म्हणू तर ते बघायचे आहेत, सोबत इतर काही न्यूज त्याच्याशी संबंधित आहेत त्याही आपल्याला इथं कव्हर करायच्या आहेत। ओके चला आता आपल्याला महत्त्वाचं काय ठरतं तर यामध्ये पहिल्यांदा आपल्याला जो घटक बघायचा आहे तर तो पहिला घटक कुठला आहे तर रेल्वे वाहतूक जे आहे तर त्या रेल्वे वाहतुकीच्या संदर्भातल्या न्यूज आपल्याला इथं कव्हर करायच्या आहेत। आणि मग आपण स्पेसिफिकेशन केलेलं आहे, काय केलेलं आहे बघा, हरियाणा रेल्वे का चर्चेत आलेले आहे, त्याच्यानंतर कोलकाता मेट्रो ही मेट्रो का चर्चेत आहे, वंदे भारत ट्रेन ही का चर्चेत आल्या आणि मग यांची तुलनात्मक माहिती हे आपण या ठिकाणी बघणार आहे। ओके पहिलं बघू हरियाणा रेल्वे काय तर हरियाणा रेल्वे म्हणजे इथलं जे रेल्वे ट्रॅक आहे म्हणजे हरियाणा राज्यातील हरियाणा राज्य रेल्वे नेटवर्क जे आहे त्या नेटवर्कचं काय झालेलं आहे तर 100% विद्युतीकरण झालेलं आपल्याला दिसतं। काय झालेलं आहे 100% विद्युतीकरण आणि असं देशातलं हे पहिलं राज्य आहे विद्युतीकरण झालेलं। हे काय दिसतं देशातील पहिले राज्य ते म्हणजे कोणतं ते राज्य आहे हरियाणा। आणि जसा असाच सेम प्रश्न झाला होता कोकण रेल्वेच्या बाबतीत। कोकण रेल्वेवर आयोगानं मेन्सला प्रश्न विचारला की नुकतंच कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचं विद्युतीकरण पूर्ण झालेलं आहे म्हणजे 741 किलोमीटरचं, तर त्यापैकी महाराष्ट्रातलं 382 किलोमीटर मार्गात झालं असं वाक्य दिले होते आणि त्या संदर्भात आपल्याला काय होता तो प्रश्न होता। तसा इथं सुद्धा प्रश्न येऊ शकतो की भारतातलं पहिलं राज्य कोणतं की जे काय झालेलं आहे की विद्युतीकरण रेल्वेचं पूर्ण करणार तर ते हरियाणा राज्य। हरियाणा राज्याच्या जवळपास 1701 किलोमीटर मार्गाचं रेल्वे ट्रॅकचं 1701 किलोमीटर मार्गाचं काय झालेलं दिसतं तर विद्युतीकरण पूर्ण झालं। आता विद्युतीकरण पूर्ण झालं म्हणजे काय तर जी रेल्वे आहे ती आपल्याला माहिती आहे कोळशावरती आणि त्याच्या ऊर्जेवर आधारित ती धावते। फार पूर्वीपासून इंग्रजांनी 1853ला भारतात पहिली रेल्वे धावली ते इतिहासात तुम्ही वाचला असेल की मुंबई ते ठाणे 34 किलोमीटर अंतर, ते सिंध साहिब सुलतान ती इंजिन होती त्या इंजिनाने ते रेल्वे ओढण्याचं काम केलं, ते डब्बे ते 400 प्रवासी, नाना शंकर शेठ वगैरे वगैरे त्यापासून रेल्वे बघितली तर ते आपली कोळशावर आधारित। आता विजेवर चालणारी रेल्वे ते जी कमी प्रदूषण करते, पुन्हा वेगवान असते, खर्च कमी येतो, अशा पद्धतीची रेल्वे। मग आपल्या रेल्वेनं भारतीय रेल्वेनं काय केलेलं आहे की 2030 पर्यंत कधीपर्यंत 2030 पर्यंत नेट झिरो कार्बन काय करायचं आहे उत्सर्जित करायचं आहे असं टार्गेट ठेवलेलं आहे। कधीपर्यंत 2030 पर्यंत आपल्या भारतीय रेल्वेने ठरवले की आपल्या रेल्वेच्या प्रवासामुळे कार्बन उत्सर्जितच होता कामा नये। मग ती विजेवर आधारित जास्तीत जास्त मग सौर ऊर्जेवर आधारित वापर, अशा जलविद्युत ऊर्जेचा वापर करणं, अशा माध्यमातून काय केलं जाईल की रेल्वे आपलं हे टार्गेट आहे ते 2030 पर्यंत पूर्ण करणार। कारण का ग्लोबल वॉर्मिंग किंवा अन्य काही ज्या समस्या आपण बघतो जागतिक तापमानवाढीच्या तर ते कमी करण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न जागतिक पातळीवरती करत आहे, भारतही करत आहे। भारत सरकारने ठरवलेलं आहे 2070 पर्यंत कार्बन शून्यावर आणायचा आहे
आणि त्याच्यावरती सुद्धा प्रश्न झाला होता. तसं रेल्वेने कधी ठरले 2030 पर्यंत. आणि त्यातलाच एक पहिला टप्पा म्हणून एका राज्यानं पार केलाय ते म्हणजे हरियाणा राज्य, ज्यांनी 1701 किलोमीटर मार्गाचं काय केले, विद्युतीकरण पूर्ण केले. जसं रिसेंटली कोकण रेल्वे जी आहे, कोकण रेल्वे त्याच्यावरती आयोगानं प्रश्न विचारला होता. तर कोकण रेल्वेची जी 741 किलोमीटर लांबीची जी काय नेटवर्क आहे, तर या 741 किलोमीटर मार्गाचं काय केलेलं आहे कोकण रेल्वेनं, विद्युतीकरण पूर्ण केले. त्यातलं महाराष्ट्रात 382 किलोमीटर येतं आपल्याला माहिती आहे. आणि कोकण रेल्वे का प्रश्न आला, एकतर 100% विद्युतीकरण रेल्वे कोकण रेल्वे कॉर्पोरेशन झालेलं आहे, पण कोकण रेल्वेला झालेले आहेत 25 वर्ष पूर्ण. कारण का कोकण रेल्वेचा पहिला प्रवास जो होता तो 1998ला, म्हणजे कोकण रेल्वे धावली कधी तर 26 जानेवारी 1998 मध्ये पहिला प्रवास केला. आणि 1998 पासून 2023 पर्यंत जर आपण काउंट केलं तर आपल्याला काय दिसतं, 25 वर्ष कोकण रेल्वेला पूर्ण झाली. आणि त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग तो इनडायरेक्टली जॉग्राफीमध्ये मग विचारला प्रीला प्रश्न की देशातील पहिली रो सेवा कोणत्या रेल्वे मार्गावरती सुरू झाली, तर ते रेल्वे मार्ग कोणता होता, कोकण रेल्वे. हा डायरेक्ट करंटचा प्रश्न नाही, हा इनडायरेक्ट करंटचा प्रश्न आहे जॉग्राफीच्या अनुषंगानं. रो सेवा, मग त्या कोकण रेल्वेवरती ट्रक लोड होतात, मग ते ट्रक जातात, मग घाटातून प्रवास करण्याचा वेळ वाचतो, इंधन वाचतो. एका रेल्वेच्या त्या याच्यावरती बरेच ट्रक लोड केले जातात आणि मग तो प्रवास करतो. असाही इनडायरेक्टली प्रश्न येतो. कार्बन उत्सर्जन सगळ्यांनीच कमी करायचं असं ठरवलेलं आपल्याला दिसतं. ओके, त्यामुळे हरियाणा रेल्वे चर्चेत होती. नेक्स्ट आहे कोलकाता मेट्रो, ही का चर्चेत आलेली आहे, तर एप्रिल 2023 मध्ये कोलकाता मेट्रो ही नदी खालून प्रवास करणारी भारतातली पहिली मेट्रो आहे. नदी खालून म्हणजे नदीच्या पाण्याखालून प्रवास करणारी देशातील पहिली मेट्रो. ती मेट्रो म्हणजे कोणती, तर ती आहे कोलकाता मेट्रो. तर हुगळी नदी जी आहे कोलकाता मधली कोणती, हुगळी नदी, तर त्या हुगळी नदीच्या पाण्याच्या खालून एक बोगदा जाणार आणि त्या बोगद्यातून कोलकाता रेल्वे मेट्रो ही काय करणार आहे, प्रवास करणार आले. आणि त्याचं जे काय समर्पण आहे तर ते झालेलं आपल्याला दिसतं. आणि ही जी कोलकाता मेट्रो जी आहे हुगळी नदी आहे, तर त्या हुगळी नदीत जवळपास पाण्याच्या खाली 34 मीटरवर, पाण्याखाली किती 34 मीटरवरून हा बोगदा जाणार आहे. पाण्याखालून किती 34 मीटर खालून काय होणार आहे, प्रवास होणार आहे. 34 मीटर खाली तिथून प्रवास होणार आहे. आणि जर या प्रवासाची लांबी बघितली, म्हणजे पाण्याच्या खालून हा जो बोगदा असेल त्या बोगद्यातून काय होईल, ती कोलकाता मेट्रो जाईल, तर त्याची लांबी बघितली तर ती लांबी सुमारे त्यामध्ये सांगितलेलं आहे बघा 520 मीटर लांबीचा तो बोगदा असेल. किती मीटर, 520 मीटर. आणि एवढ्याशा अंतरासाठी म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटर आपण पकडू, तर अर्धा किलोमीटर प्रवासासाठी 1 मिनिट लागणार आहे. म्हणजे 1 मिनिट कोलकाता मेट्रोनं प्रवास करणारे प्रवासी हे नदीच्या पाण्याखालून, हुगळी नदीच्या पाण्याखालून प्रवास करणार आहेत. ही टेक्नॉलॉजी आपल्याला माहिती आहे, ब्रिटन, स्पेन अशा देशांमध्ये, पॅरिसमध्ये अशा देशांमध्ये ही आधी पूर्वीपासून वापरली जाते. एक बोगदा असतो आणि जो वॉटर प्रूफ असतो, आत पाणी जाण्याचा काही संबंध येत नाही. पुन्हा त्या ठिकाणी इतर सुविधा सुद्धा असतात, एमर्जन्सी एक्झिट असेल किंवा कॉलिंगची असेल किंवा अन्य काही अग्निशामक व्यवस्था, ही सगळी त्या बोगद्यामध्ये असलेली आपल्याला दिसते. पाण्याच्या खाली असेल, जवळपास 120 वर्ष तो बोगदा काय होऊ शकतो, राहू शकतो, एवढी त्याची तंत्रज्ञानाची बांधणी ही आहे. आयुष्य म्हणू त्या बोगद्याचं आयुष्य किती, 120 वर्ष एवढे आयुष्य असल्याचं. त्यामुळे कोलकाता मेट्रो, आता माहिती आहे भारतात पहिली जी मेट्रो धावली होती ती कोलकाताच मेट्रो होती. 1984 मध्ये भारतात पहिला मेट्रो प्रकल्प आला, तो कोलकातामध्येच आला होता. आणि तीच मेट्रो आता काय होते, पाण्याखालून, कुठल्या नदीच्या पाण्याखालून प्रवास करणारी पहिली हे मेट्रो असलेले आपल्याला दिसते. त्यामुळे इथं सुद्धा प्रश्न हा आपल्याला विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे वंदे भारत ट्रेन. कोणत्या, वंदे भारत ट्रेन. आता चर्चेत का आली बघा, तर 10 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्रात 2 वंदे भारत ट्रेन सुरू झाल्या. कुठे, महाराष्ट्रात. आणि त्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींनी केलं. एक होतं मुंबई ते शिर्डी, ज्याला आपण साईनगर म्हणतो, हा एक प्रवास होता. आणि दुसरी झाली होती मुंबई ते सोलापूर. मुंबई ते सोलापूर या दरम्यान सुद्धा वंदे भारत ट्रेन, जी भारतातली सगळ्यात वेगवान ट्रेन सध्याच्या घडी, सेमी हाय स्पीड असलेली ट्रेन, ती काय झाली, या महाराष्ट्रात 2 सुरू झाल्या. आता सध्याच्या घडीला सगळ्यात जास्त ट्रेन
वंदे भारत कुठे असतील तर त्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात सध्या 5 वंदे भारत ट्रेन. महाराष्ट्रातली पहिली होती नागपूर ते बिलासपूर, मध्य प्रदेशमधलं नागपूर ते बिलासपूर. त्याच्यानंतर मग महाराष्ट्रात कुठे सुरू झाली तर महाराष्ट्रात मुंबई ते गांधीनगर अशी एक सुरू झाली, गुजरातमधलं गांधीनगर दुसरी. त्याच्यानंतर आणखीन ह्या 2 आहेतच की मुंबई ते शिर्डी म्हणजे साईनगर आणि मुंबई ते सोलापूर आहे. आणि आणखीन एक जी राहते ती मुंबई ते गोवा, जी भारतातली सगळ्यात लांब काय दिसते वंदे भारत ट्रेन मुंबई ते गोवा. जवळपास 500 जवळपास किती तर 86 किलोमीटर एवढं अंतर आहे बघा. किती 586 किलोमीटर ही सर्वाधिक लांबीची वंदे भारत ट्रेन आहे भारतातली. वंदे भारत ट्रेन ज्याला आपण काय म्हणतो ट्रेन 18, 18 महिन्यामध्ये बांधलेली स्वदेशी बनावटीची इंजिन विरहित ही ट्रेन आहे. आता वंदे भारतच्या बाबत जर बोलायचं झालं तर वंदे भारत ही चालवणारी पहिली महिला चालक ही भारतातली आणि ती महाराष्ट्रातल्याच आहेत. आणि त्या म्हणजे कोण तर त्यांचं नाव आहे सुरेखा यादव. हे नाव येत्या काळात विचारलं जाणार आहे. कोण आहेत लोको पायलट पहिल्या सुरेखा यादव, वंदे भारत ट्रेन चालवणाऱ्या भारतातल्या पहिल्या महिला चालक कोण आहेत सुरेखा यादव. तसं त्या देशातल्या रेल्वे चालवणाऱ्या पहिल्या महिला चालक सुद्धा आहेत. म्हणजे वंदे भारत पण चालवलीच, पण पहिल्यांदा 1988 मध्ये त्यांनी ट्रेनचं लोको पायलट म्हणून काम केलं होतं. आता वंदे भारतचं केलं. दोन्ही मान त्यांनाच मिळालेला आहे. मूळच्या साताऱ्याच्या येतात सुरेखा यादव. कुठल्या राज्याच्या कुठल्या जिल्ह्याच्या येतात सुरेखा यादव तर सुरेखा यादव या साताराच्या असलेल्या दिसतात. आणि ज्या मुंबई सोलापूर मार्ग आहे ना त्या मुंबई सोलापूर मार्गावर त्यांनी सारथ्य केलं वंदे भारत ट्रेनचं. त्यामुळे हा मुद्दा सुद्धा इम्पॉर्टंट ठरतो. आता तसं वंदे भारत ट्रेन पहिली जी वंदे भारत ट्रेन होती ना पहिली ती दिल्ली ते वाराणसी 2019ला धावली होती. कुठे दिल्ली ते वाराणसी. त्याच्यानंतर दुसरी दिल्ली ते कटरा जम्मू काश्मीर असा प्रवास केला होता. आता या वंदे भारत ट्रेनची बांधणी जी आहे तर ती चेन्नईमध्ये झालेली आहे. कुठे झालेली आहे चेन्नईमध्ये. स्वदेशी बनावटीची ही काय ट्रेन असलेली असते. इंटिग्रल कोच फॅक्टरी जी चेन्नईमध्ये आहे तर त्या ठिकाणी झालेला आहे. पहिला प्रवास दिल्ली ते वाराणसी केला, मोदींनी उद्घाटन केलं. दुसरा दिल्ली ते कटरा ज्याचं अमित शाह यांनी उद्घाटन केलं. आणि खूप फॅसिलिटी चांगली असलेली ट्रेन आहे, वेगवान ट्रेन आहे. त्याचा जर वेग बघितला तर ताशी 160 ते 180 किलोमीटर आहे. किती वेग आहे 160 ते 180 किलोमीटर इथपर्यंत वेग. सगळ्यात वेगवान सेमी हाय स्पीड ट्रेन आहे. आणि आता आपलं टार्गेट आहे की 75वा जो स्वातंत्र्य महोत्सव आपण साजरा करतोय अमृत महोत्सव, आझादी का अमृत महोत्सव, त्यात 75 काय करायचे आहेत तर वंदे भारत ट्रेन आपल्याला सुरू करायचे आहेत. सध्याच्या घडीला महाराष्ट्रात सगळ्यात जास्त आहेत 5 आहेत वंदे भारत ट्रेन, हे लक्षात ठेवा. आणि या वंदे भारत ट्रेनचे जनक जर बघितलं जनक कुणी या वंदे भारतसाठी महत्त्वाचं काम केले तर ते आहेत सुधांशू मनी. कोण आहेत सुधांशू मनी. रिटायर एक रेल्वे सेक्टरमधले काम करणारे व्यक्ती ज्यांना वाटत होतं की आपल्या ट्रेन स्वदेशी असाव्यात, कमी खर्चात व्हाव्यात. कारण का या रेल्वेचं जे काय सेमी हाय स्पीड ट्रेन वगैरे लागतात त्याचं जे काही टेक्नॉलॉजी आहे ते आपण बाहेरून इम्पोर्ट करत होतो आणि मग त्याच्यावर खूप सारा खर्च होतो. त्याच्या निम्म्या बजेटमध्ये यांनी काय केलेलं आहे तर आपली वंदे भारत ट्रेन तयार केलेली आपल्याला दिसते. याच्यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. स्वदेशी बनावटी इंजिन विरहित आहे. आणि दक्षिणेकडे बघितलं तर दक्षिणेकडली पहिली वंदे भारत ट्रेन ही म्हैसूर ते चेन्नई दरम्यान तिनं प्रवास केलेला आहे. तर या तिन्ही रेल्वे आपल्यासाठी महत्त्वाच्या ठरतात. वंदे भारत ट्रेन का आलं हरियाणा रेल्वे 100% विद्युतीकरण, कोलकाता मेट्रो नदीच्या पाण्याखालून, नदीच्या म्हटल्या कारण का समुद्राच्या पाण्याखालून पहिला बोगदा मुंबईमध्ये होणार आहे. समुद्राच्या पाण्याखालून जाणारा तो वेगळा बोगदा तो मुंबईमध्ये आहे. नदीच्या पाण्याखालून त्यात कोणती मेट्रो जाते कोलकाता मेट्रो. आपल्याला तसं पुणे मेट्रो पण बघायचं आहे की पुणे मेट्रो जी गेल्या वर्षी काय झाली सुरू झाली. त्याचा पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मोदीजींनी केलं. महाराष्ट्रात 3 शहर आहेत की जिथं पुणे मेट्रो आहे, मुंबई, नागपूर आणि तिसरं पुणे. पुणे देशातलं 15वं मेट्रो शहर ठरलेलं आहे. त्याच्यानंतर वंदे भारत ट्रेन आपण बघितलं महाराष्ट्रात 2-3 ज्या नवीन सुरू झाल्या त्याची पार्श्वभूमी, त्याचा इतिहास जो काय आणि सध्याच्या घडीला का चर्चेत होते वंदे भारत ट्रेन तर हे देखील आपण बघितलेलं आहे. ओके. आता नेक्स्ट आणखीन काय रेल्वेच्या संदर्भातल्या ज्या घडामोडी आहेत त्याही आपल्याला बघायच्या. आता बघा जे वंदे भारत ट्रेन आहे अलीकडं त्याच्यामध्ये जो काय एका जनावराचा त्याला हे झाला होता की धक्का बसला होता आणि त्याच्या नंतर त्याचं जे काय इतर ज्या न्यूज आहेत त्या आपण पेपरला किंवा मीडियामध्ये बघितल्या होत्या. तर नेक्स्ट आहे बघा हुबळी रेल्वे प्लॅटफॉर्म जो कर्नाटकमध्ये आहे. कुठे आहे कर्नाटकमध्ये. आता हा का चर्चेत आलेला आहे रेल्वे प्लॅटफॉर्म तर बघा हा जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. हुबळी रेल्वे प्लॅटफॉर्म जगातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म
हा ठरलेला आहे. आता नेमकी याची लांबी किती आहे तर बघा, लांबी याची आहे ती म्हणजे 1507 मीटर, 1507 मीटर एवढ्या लांबीचा हा हुबळी रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. रेल्वे प्लॅटफॉर्म म्हणजे काय तर ज्या ठिकाणी रेल्वेमध्ये तुम्ही चढू शकता आणि उतरू शकता अशी जागा त्याला आपण प्लॅटफॉर्म म्हणतो. जी सपाट जागा, रेल्वेतून उतरू शकता. इतर ठिकाणी तुम्ही रेल्वेतून तसं उतरू शकता का? नाही, कारण रेल्वेच्या डब्यात त्याची उंची आणि त्याच्या खालचा जमिनीचा भोगा खूप जास्त असू शकतो. तर रेल्वे प्लॅटफॉर्म हा जिथं तुम्ही रेल्वेमध्ये चढता किंवा उतरता त्याला रेल्वे प्लॅटफॉर्म म्हणलं जातं. जगातला सगळ्यात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म 1507 मीटर, खूप लांबीचा या उपयुक्त आहे. आणि यापूर्वी गोरखपूर होता उत्तर प्रदेशमधला. कोणता होता? उत्तर प्रदेशमधला गोरखपूर. आता तो रेकॉर्ड कोणी मोडलेला आहे तर हुबळी रेल्वे प्लॅटफॉर्म, ज्याला नाव दिले सिद्धरुद्र स्वामीजी. या प्लॅटफॉर्मला नाव कोणाचं दिलेलं आहे? सिद्धरुद्र स्वामीजी यांचं नाव या रेल्वे प्लॅटफॉर्मला दिलेलं आहे. हुबळी कर्नाटक मधलं एक महत्त्वाचं व्यापार आणि उद्योगाच्या संदर्भातलं वाणिज्य क्षेत्रातलं एक प्रमुख शहर आहे हुबळी कर्नाटक मधलं. आणि याचं उद्घाटन पंतप्रधान मोदीजी यांनी केलेलं आहे. जगातील सर्वात मोठा हा काय रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. इथं सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. यापूर्वी गोरखपूर होता 1336 मीटरचा, 1366 मीटरचा, पण हा 1507 मीटरचा आहे. त्यामुळे हा महत्त्वाचा ठरतो. ओके, नेक्स्ट आहे बघा, हाय स्पीड रेल्वे टेस्टिंग ट्रॅक. आता जसा मागे आयोगानं कंबाईन प्रीला इंदोरला जो वाहनांचा टेस्टिंग ट्रॅक कुठे आहे असं विचारलं होतं, तसं हा विचारलं जाईल की रेल्वेचा हाय स्पीड टेस्टिंग ट्रॅक कुठे आहे तर तो आहे बघा जोधपूर राजस्थान या ठिकाणी. कुठे आहे? जोधपूर राजस्थान. हा आशियातील सर्वात जास्त वेगवान टेस्टिंग ट्रॅक असलेला दिसतो. राजस्थानमधील गुडाढा मिठाडी या ठिकाणी हा म्हणजे जोधपूरमध्ये, हे लक्षात ठेवा. भारतातील पहिला हाय स्पीड, हा भारतातील पहिला हाय स्पीड टेस्टिंग ट्रॅक आहे. आणि या ट्रॅकवर तुम्ही रेल्वेची जी चाचणी आहे साधारणपणे 220 किलोमीटर प्रति तास वेगानं त्याच्यावरती चाचणी करू शकता. चाचणी वेग म्हणजे मर्यादा किती आहे तर या ट्रॅकवरती तुम्ही 220 किलोमीटर प्रति तास वेगानं जी रेल्वे धावते त्या रेल्वेची तुम्ही काय करू शकता, या हाय स्पीड टेस्टिंग ट्रॅकवरती चाचणी घेऊ शकता. काही ठराविक अंतरासाठी हा रेल्वे ट्रॅक सरळ आहे, थोडासा कर्व आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही रेल्वे चाचणी घेऊ शकता. जसं इंदोरमध्ये वाहनांच्यासाठी 4 व्हीलर वगैरे वाहन आहेत ना त्यांच्यासाठी चाचणीसाठी ट्रॅक होता, त्याच्यावरती सुद्धा खूप जास्त वेगाने तुम्ही वाहन चाचणी घेऊ शकता की त्याचा वेग कंट्रोल गाडी होते का, धडकल्यावरती काय होतं वगैरे. तसं रेल्वेचा जो ट्रॅक आहे टेस्टिंगसाठी 220 किलोमीटर प्रति तास वेगानं सुद्धा इथं तुम्ही काय करू शकता, रेल्वे चेक करू शकता की जाते वेगानं ब्रेक लावल्यानंतर किती वेळ लागतो, कितीपर्यंत लांब ब्रेक जातो किंवा वाहन थांबायला किती अंतर लागतं वगैरे. तर असा हा ट्रॅक कुठं जोधपूर राजस्थान या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो. याची लांबी बघितली तर जवळपास 59 किलोमीटर एवढ्या लांबीचा हा टेस्टिंग ट्रॅक आहे. लांबी किती आहे टेस्टिंग ट्रॅकची? 59 किलोमीटर. काही ट्रॅक जो आहे तर तो आपल्याला काय दिसतो की सरळ मार्गाचा आहे, थोडासा कर्व असलेला आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी रेल्वेची चाचणी कशी होते हे तपासण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. तो जयपूरला असलेला आपल्याला दिसतो, सॉरी जोधपूर, जयपूर नाही जोधपूरला. नेक्स्ट आहे डबल डेकर वायाडक्ट रेल्वे, जो काही मेट्रो प्रकल्प आहे रेल्वे किंवा मेट्रो. आता नेमकं हे वायाडक्ट काय तर हा जो पूल आहे ना तो नागपूरमध्ये आहे महाराष्ट्रात. कुठे? नागपूर. ज्याला आपण सोप्या भाषेत म्हणू 3 मजली वाहतूक व्यवस्था. काय म्हणू आपण? 3 मजली वाहतूक व्यवस्था. त्याला काय म्हणलं? डबल डेकर व्हायाडक्ट रेल्वे किंवा मेट्रो. म्हणजे काय? आता सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो. आता हा एक मार्ग आहे, हा एक मार्ग आहे आणि हा एक मार्ग आहे. आता इथं म्हणू आपण ही जमीन आहे, हा पण पूल आहे आणि हा देखील पूल आहे. एकाच जागेवरती एका पिलरवरती 2 पूल असतात. डबल डेकर व्हायाडक्ट पूल म्हणू किंवा रेल्वे ट्रॅक किंवा मेट्रो ट्रॅक म्हणून. आता जो सगळ्यात वरचा आता जमीन आहे ना रस्त्यालगत, जसं आपल्या गावाकडे जमीन आहे म्हणून शहरामध्ये जमीन आहे, तुम्ही एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी प्रवास तो रस्ता आहे, हा रस्ता आहे. आणि त्याच रस्त्यामध्ये मध्येच आपल्याला दिसतात की उड्डाण पूल असतं बघा किंवा मध्येच पिलर असतो, मग तिथून वरून वाहनं जात असतात, ते वेगळ्या बायपास मार्गे निघतात वगैरे. आपण ते सिटीमध्ये बघितलेलं आहे. तर हा रस्ता रेग्युलर आहे, तो आहे शहरातला नागपूरमधला. त्याच्यावरती पूल आहे, त्या पुलावरून काय होतं हायवे गेलेला, हायवे ज्याला आपण महामार्ग म्हणतो.
आणि त्याच पुलाच्या वरती अनेक पूल आहे, त्याच्यावरनं मेट्रो प्रवास करते, मेट्रो रेल्वे नागपूरमधली. अशा पद्धतीचा डबल डेकर वायाडक्ट पूल जो जगातला सर्वात लांब काय झालेला आहे, वायाडक्ट पूल ठरलेला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद झालेली आहे. कुठे? गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड. आपले जे नितीन गडकरी जे आहेत त्यांच्या संकल्पनेतून हा डबल डेकर वायाडक्ट मेट्रो पूल जो आहे तो उभारण्यात आलेला आहे, ज्याची लांबी जर लांबी बघितली या डबल डेकर पूलची तर ती जवळपास 3.14 किलोमीटर एवढी असलेली दिसते. किती आहे? 3.14 किलोमीटर, किंवा दुसऱ्या भाषेत मीटरमध्ये जर सांगायचं झालं तर 3140 मीटर पर्यंत लांबीचा असलेला दिसतो. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनं त्याचं काय केलेलं आहे तर नोंद घेतली आहे. त्यामुळे हा सुद्धा आपल्याला काय होऊ शकतो, प्रश्न येऊ शकतो की डबल डेकर वायाडक्ट पूल जगातील सर्वात लांबीचा, जास्त लांबीचा कुठे आहे, कुठल्या शहरामध्ये? मुंबई, दिल्ली, नागपूर, चेन्नई असे ऑप्शन येतील. कुठे आहे? नागपूरमध्ये. आपले जे नितीन गडकरी जे त्यांच्या संकल्पनेतून हा तयार झालेला आहे. सध्याचे आपले रस्ते वाहतूक मंत्री कोण आहेत तर ते नितीन गडकरी जे असलेले आपल्याला दिसतात. आता जसं या पुलावरती गेल्या वेळी सुद्धा आपण पुस्तकामध्ये माहिती दिलेली आहे आणि आत्ता सुद्धा दिलेलं आहे, ठिकाण आपल्यासाठी महत्त्वाचं ठरतं, ते विचारलं जाण्याची शक्यता ही सर्वाधिक आहे. ओके, चला नेक्स्ट आहे बघा कोकण रेल्वे, जिचं विद्युतीकरण झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुणे मेट्रो बघायची आहे, किसान रेल्वे बघायची. म्हणजे बघा रेल्वे आपण सगळं एकत्रित घेतल्यामुळे तुमचं एकाच ठिकाणी सगळं कव्हर होणार आहे की रेल्वे कुठल्या कुठल्या चर्चेत आल्या, का, कारण काय होते. आता पहिलं आहे कोकण रेल्वेचं 100% विद्युतीकरण झालेलं आहे. काय झालं? 100%. एकूण मार्ग कोकण रेल्वेचा किती आहे तर तो एकूण मार्ग आहे 741 किलोमीटर. त्या संपूर्ण मार्गाचं काय झालेलं आहे? विद्युतीकरण झालेलं आहे. यातला महाराष्ट्रात किती येतो ते जॉग्राफीमध्ये तुम्ही वाचलेलं आहे. तर महाराष्ट्रात 382 किलोमीटर येतो. किती येतो महाराष्ट्रात? 382 किलोमीटर. आता कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची जर स्थापना बघितली तर कोकण रेल्वेची स्थापना झाली होती 1990 ला. आणि ई श्रीधरन ते कोकण कॉर्पोरेशन महामंडळाचे अध्यक्ष होते. ई श्रीधरन ज्यांना मेट्रो मॅन म्हणतो, रेल्वे मॅन म्हणतो आपण. आणि कोकण रेल्वेचा जर प्रवास बघितला तर मगाशी सांगितलं आहे तुम्हाला की कोकण रेल्वेनं प्रवास जो सुरू केला होता तो 26 जानेवारी 1998 ला. आणि त्या प्रवासाला आता किती वर्ष झालेले आहेत तर 25 वर्ष पूर्ण झाले आहेत. कोकण रेल्वेचे जनक हे सुद्धा आपल्याला विचारलं जाऊ शकतं. तर कोकण रेल्वेचे जनक आहेत बघा A.B. वालावलकर. कोण आहेत? A.B. वालावलकर हे कोकण रेल्वेचे जनक असलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे इथं महत्वाचं काय की आयोगाचा प्रश्न येऊ शकतो कोकण रेल्वेवरती. रोरो सेवा कोणत्या रेल्वे ट्रॅकवर सुरू झाली? कोकण रेल्वेवरती. हे देखील विचारलं गेलेलं आहे, पुन्हा एकदा विचारलं जाऊ शकतं. कोकण रेल्वे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. 100% त्याचं विद्युतीकरण झाले. आता कोकण रेल्वेवरती जो बोगदा आहे कुरबुडे बोगदा, पानवल हा उंच पूल आहे, मग शरावती नदीवरती त्याच्यापेक्षा लांब आहे. मध्ये जॉग्राफीमध्ये तुम्ही वाचला असेल की कोणकोणते पूल आहेत, कोणकोणते बोगदे आहेत, किती लांबीचे आहेत. मग महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात तो बोगदा सगळ्यात जास्त लांबीचा होता. कोकण रेल्वे कुरबुडे बोगदा 6.5 किलोमीटर लांबीचा होता. पण आता त्याच्यापेक्षा जास्त मोठा बोगदा लांबीचा, मग तो रस्ता रेल्वे कुठेही असेल तर तो झाला इगतपुरी ते कसारा घाट. पुढे आपल्याला रस्ते वाहतुकीमध्ये बघायचं आहे ते. पण तरी देखील कुरबुडे बोगदा, पानवल पूल उंच आहे. रत्नागिरीमध्ये दोन्ही पण आहे. शरावती नदी ती कर्नाटकमधली, तिथं काय वेगळा पूल आहे का जास्त उंचीचा? तर ते जॉग्राफीच्या अनुषंगाने तुम्ही बघू शकता की नेमकं काय आहे ते. नेक्स्ट आहे पुणे मेट्रोचं उद्घाटन. आता गेल्या वर्षी 6 मार्च 2022 रोजी, कधी? 6 मार्च 2022 रोजी देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोचं उद्घाटन झालं. गरवारे मेट्रो स्टेशन जवळ हे उद्घाटनाचा कार्यक्रम काय झालेला आहे पार पडलेला आपल्याला दिसतो. गरवारे मेट्रो स्टेशन. आता पुणे मेट्रो हे देशातलं 15वं शहर आहे की ज्या ठिकाणी मेट्रो सुरू झालेलं आहे. कितवे शहर आहे? 15वे शहर. तर महाराष्ट्रातलं हे 3रं शहर आहे. महाराष्ट्रातलं कितवं? 3रं. कारण महाराष्ट्रात बघा मेट्रो पहिली मुंबईमध्ये आली, नेक्स्ट नागपूरमध्ये आली आणि 3री पुण्यामध्ये आलेली आहे. आता पुणे मेट्रो मार्ग जर बघितला तर एकूण लांबी त्याची 32 किलोमीटर जवळपास आहे. 32.2 किलोमीटर आहे. 32.2 किलोमीटर. कालांतराने याच्यामध्ये वाढ सुद्धा होत्या, असं काय नाही की एवढंच राहतं. त्याच्यामध्ये काय झालं दिसते, वाढ सुद्धा झालेली आपल्याला दिसून येते. आणि या पुणे मेट्रोसाठी काय झालेलं आहे तर सौर ऊर्जेचा वापर करण्यात आलेला आहे. कुठल्या ऊर्जेचा वापर केलाय? सौर ऊर्जेचा वापर या ठिकाणी पुणे मेट्रोसाठी केला आहे. त्याच्यावर धावणारी ही मेट्रो आपली असलेली आपल्याला दिसते. आणि जवळपास याच्यामुळे काय होणार आहे 25,000 टन कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे.
कारण त्यासाठी जी वीज लागत होती ती सौर पॅनलवर आधारित आणि सोलर एनर्जी असणार आहे, ज्याच्या माध्यमातून हे होणार आहे. साधारणपणे 9 मेगावॅट एवढी ऊर्जा लागणार आहे याच्यासाठी. त्यातली आत्ता सध्या जर आपण बघितलं तर त्याचा उद्देश काय की हेच की कार्बन उत्सर्जन काय करणं, कमी करणं. 9 वॅट जवळपास मेगावॅट ही एवढी त्याला ऊर्जा लागणार आहे. ओके, चला नेक्स्ट आहे बघा किसान रेल्वे. आता किसान रेल्वे का चर्चेत आली तर त्याची 1000वी फेरी ही पूर्ण झालेली आहे. किसान रेल्वेची 1000वी फेरी, आणि ही फेरी कुठं झालेली आहे तर सावदा, महाराष्ट्रातील सावदा ते आदर्श नगर दिल्ली मधलं, या दरम्यान हा 1000वी फेरीचा प्रवास झालेला आहे. फेरी किंवा प्रवास म्हणून कुठे झालेला आहे, सावदा, महाराष्ट्रातलं सावदा ते आदर्श नगर दिल्ली मधलं या ठिकाणी झालेलं आहे. गेल्या वर्षी 3 फेब्रुवारीला नरेंद्र सिंग तोमर जे आपले कृषी मंत्री आहेत त्यांच्या हस्ते हा प्रवास सुरू झालेला आपल्याला दिसतो किंवा पूर्ण केलेला आहे. कोण आहेत, नरेंद्र सिंग तोमर जे आपले कृषी मंत्री आहेत, त्यांच्या हस्ते याला झेंडा दाखवण्यात आलं. आता किसान रेल्वे जर पहिली कधी धावली असा जर प्रश्न विचारला तर कोविड काळात ती पहिली धावली होती. कधी तर त्याचं जे हे होतं की 7 ऑगस्ट 2020ला देवळाली ते दानापूर या दरम्यान पहिली कुठे धावली होती, देवळाली महाराष्ट्रातलं आणि बिहारमधलं दानापूर या दरम्यान ती धावली होती. ऑगस्ट 2020 मध्ये कोकण रेल्वे पहिली जी किसान रेल्वे ती पहिली धावलेली आपल्याला दिसते. आता किसान रेल्वे हिचा उद्देश काय तर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला माल, मग तो नाशवंत माल असेल किंवा अन्य माल असेल तर तो लवकरात लवकर बाजारपेठेपर्यंत उपलब्ध करून देणे किंवा त्याच्यासाठी जो कॉस्ट आहे ती कॉस्ट कमी आणणे, सोबत वेळेत तो पोहोचल्यामुळे त्याच्या मालाला हमी भाव मिळतो. नाशवंत माल लवकर बाजारपेठेत पोहोचला तर फायदा सगळ्यांनाच होतो, म्हणून ही किसान रेल्वे सुरू केली होती. ज्याच्यामध्ये विशेष असे डब्बे हे काय केले जाते ते शेती प्रोडक्ट आहे ना, भाजीपाला, दूध उत्पादन किंवा अन्य, तर ते त्या ठिकाणी स्टोअर करायचे. त्यासाठी AC असलेले काही डब्बे तयार करण्यात आलेत आणि हा भाजीपाला लवकरात लवकर काय करायचा आहे, दुसऱ्या ठिकाणी, एका ठिकाणी असलेली फेमस गोष्ट दुसऱ्या ठिकाणी पोहोचवायचं. असं आता देवळाली ते दानापूर, देवळाली नाशिक मधून द्राक्षे ही घ्यायची तर ती बिहारमध्ये द्यायची. अशा उद्देशानं ही किसान रेल्वे सुरू केली होती, ज्याची 1000वी फेरी काय झालेली आहे, पूर्ण झालेली आपल्याला दिसते. ओके, आता बघा जर आपण बघितलं तर शेतकऱ्याच्या अनुषंगाने ही रेल्वे खूप महत्त्वाची आहे. कारण का उत्पादित माल हा नाशवंत जर असेल, 1-2 दिवसासाठी राहत असेल तर तो बाजारपेठेत पोहोचला तर त्याला हमी भाव पण चांगला मिळतो, शेतकऱ्यांना 4 पैसेही मिळतात. अशा उद्देशाने ही किसान रेल्वे काय केली होती, सुरू करण्यात आली होती. ओके, आणखीन काही रेल्वे आहेत बघा किंवा रेल्वेच्या संदर्भातल्या न्यूज आहेत. त्यामध्ये बघा एक आहे कवच प्रणाली, जी खूप चर्चेत आलेली आहे. कोणती आहे, कवच प्रणाली. आता ही कवच प्रणाली काय रेल्वेच्या संदर्भातली तर आपल्याला असं दिसतं 2 रेल्वेची टक्कर होण्यापासून काय करणारी, सुरक्षा करणारी, 2 रेल्वेंची टक्कर टाळणारी प्रणाली. ती प्रणाली म्हणजे कोणती तर त्याला कवच असं नाव देण्यात आलेलं आहे. ही जी आहे त्यामध्ये काय होतं, ऑटोमॅटिक काय होतात तर ब्रेक हे लावले जातात. म्हणजे 2 रेल्वेमध्ये अशी टेक्नॉलॉजी बसवण्यात आली, स्वदेशी आहे ही कवच प्रणाली, की ज्याच्यामध्ये 2 रेल्वे जर समोरासमोर येत असतील तर ते काय होतात, आपोआप ट्रॅक केलं जातं. आणि त्या ट्रॅकनुसार काय होतं, त्या रेल्वे जर समजा ते चालक असतील, त्या चालकांचं सुद्धा लक्ष नसेल तरी सुद्धा आपोआपच हे ऑटोमॅटिक ब्रेक ह्या रेल्वेमध्ये लावले जातात. ही कवच प्रणालीचं वैशिष्ट्य आहे. आता नेमकं काय झालं होतं तर गेल्या वर्षी 4 मार्च 2022 रोजी याची चाचणी झाली होती. जे रेल्वे स्थानक आहे गुल्लागुड्डे आणि चितगिड्डा या ठिकाणी चाचणी झाली आणि साधारणपणे 380 मीटर वर असलेल्या ज्या रेल्वे आहेत एकमेकापासून दूर, तर त्या अगोदरच काय होतात, ट्रॅक होतात आणि मग त्या सिग्नल होतो किंवा ती सिस्टीम अलर्ट होते आणि आपोआपच काय केलं जातात, ब्रेक लागले जातात. याची चाचणी स्वतः आपले रेल्वे मंत्री जे होते त्यांनी स्वतः त्यामध्ये बसून चाचणी घेतली आणि ती यशस्वी पण झाली. आता नुकताच अपघात झाला होता, आपल्याला माहित असेल आपल्याकडं जो बालासूर ओडिसा या ठिकाणी जो अपघात झाला रेल्वेचा, तो दुर्दैवी अपघात होता. आता त्यामध्ये ही प्रणाली होती का तर नव्हती. सगळ्याच अजून गोष्टी म्हणजे सगळ्याच ठिकाणी ह्या रेल्वेचं काय झालेलं नाही, रेल्वेमध्ये कवच प्रणाली इन्स्टॉल केलेली नाही असं आपण म्हणू. जो बालासूरला अपघात झाला आपल्याला असं दिसतं की त्या ठिकाणी जवळपास बऱ्याच लोकांचं निधन झालं, 288 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला, 1000 पेक्षा जास्त लोकांचं काय झालं, जखमी झाले दिसतात. आता हे नजर चुकीने झालेले, जे त्या ठिकाणी ट्रॅक बदलायला पाहिजे होता तो ट्रॅक रेल्वेचा बदलण्यात न आल्यामुळे 2 रेल्वेची टक्कर झाली. त्या टक्करीनंतर काही रेल्वेचे डबे दुसऱ्या एका रेल्वेच्या
ट्रॅकवरती आलेत आणि मग तिकडून मालगाडी येत होती, त्याची पुन्हा धडक झाली आणि याच्यामध्ये बरेच मोठ्या प्रमाणात मानवहानी, जीवितहानी झालेली दिसते, वित्तहानी सुद्धा झाली. बालासूरला ती झालेला अपघात 3 जूनला झाला होता, हे सुद्धा महत्वाचं आहे. मानवी चुकीमुळे हा घडलेला आहे. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीची टक्कर झाली, त्याच्यानंतर तो रेल्वेचे डबे दुसऱ्या ट्रॅकवर आलेत, पुन्हा त्याला आणखीन एक रेल्वे धडकली आणि हे खूप विचित्र पद्धतीचा गेल्या काही वर्षातला हा एक मोठ्या अपघातांपैकी एक अपघात होता. तर ही कवच प्रणाली जिला टिकास असं सुद्धा आधी म्हटलं जात होतं. काय म्हटलं जातं? टिकास. आता टिकास नेमकं काय आहे तर टिकास इंग्लिशमध्ये आहे, तर त्याला म्हटलं जातं बघा ट्रेन कोलिजन अवॉइडन्स सिस्टीम. काय म्हटलं जातं? ट्रेन कोलिजन अवॉइडन्स सिस्टीम असं सुद्धा म्हटलं तर टिकासला. तर त्यालाच आपण कवच प्रणाली असं म्हणतो. म्हणजे शून्य अपघाताचं जे उद्दिष्ट आहे ते साध्य करण्यासाठी रेल्वेनं आणलेली ही प्रणाली आहे. काय केलेलं आहे? शून्य अपघाताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ही कवच प्रणाली आहे. रेल्वे टक्कर बचाव प्रणाली म्हणजे कुठली? कवच प्रणाली आहे, ज्याचं विकसित कोणी केलेलं आहे तर रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड्स जे आहेत त्यांनी हे काय केलेलं आहे? डेव्हलप केलेलं आपल्याला दिसतं. RDSO यांनी काय केलेलं आहे तर ते विकसित केलेलं आहे, यांनी विकसित केलेलं आहे. ओके, नेक्स्ट आहे मित्ताल एक्सप्रेस. आता मित्ताल एक्सप्रेस काय तर जून 2022 मध्ये भारत बांगलादेश दरम्यान, कुठल्या 2 देशादरम्यान? भारत व बांगलादेश या 2 देशांच्या दरम्यान सुरू झालेली ही ट्रेन आणि ही आतापर्यंतची 3री रेल्वे आहे की जी सुरू झालेली आहे. कितवी रेल्वे? 3री रेल्वे भारत बांगलादेश दरम्यानची. कारण यापूर्वी बघा आपल्याकडं मैत्री आणि बंधन एक्सप्रेस अशा 2 एक्सप्रेस भारत बांगलादेश दरम्यान प्रवास करत होत्या. कुठल्या? मैत्री आणि बंधन. आता 3री कोणत्या आल्या? मित्ताल एक्सप्रेस. आता ही प्रवास कुठं करते तर भारतातील न्यू जलपाईगुडी. भारतातील कोणतं ठिकाण? न्यू जलपाईगुडी ते बांगलादेश मधलं ढाका राजधानी या दरम्यान ही मित्ताल एक्सप्रेस काय करते? प्रवास करते. न्यू जलपाईगुडी ते ढाका आठवड्यातून 2 वेळा प्रवास करते. आपले आरोग्यमंत्री जे आहेत अश्विनी वैष्णव आणि जे बांगलादेशचे आरोग्यमंत्री नुरुल सुजन त्यांच्या हस्ते याला हिरवा झेंडा दाखवला आणि रेल्वे सुरू झाली. यापूर्वी आयोगाने एकदा मैत्री एक्सप्रेस बंधन एक्सप्रेसवर प्रश्न विचारला होता. आता मित्ताल एक्सप्रेसवर प्रश्न विचारला जाऊ शकतो. 2 देशांमध्ये प्रवासासाठी किंवा सीमा भागातले जे आहेत त्यांच्यासाठी ही खूप उपयुक्त अशी साधन ठरणार आहे या देशातून त्या देशामध्ये जाण्यासाठी. जे ईशान्येकडील राज्य आहेत प्रामुख्यानं आसाम, बांगलादेश किंवा इकडल्या राज्यांमधून बांगलादेशमध्ये जाण्यासाठी हे ट्रेन महत्वाची ठरणार आहे. 2 देशांमध्ये सामायिक एकरूपता वाढवण्याला उपयुक्त असा हा भाग असलेला आपल्याला दिसतो. नेक्स्ट आहे चिनाब रेल्वे पूल किंवा चिनाब रेल्वे. त्याचा जो पूल आहे तर तो पूल खूप चर्चेत आला. का तर याच्या मागचं कारण असं आहे की हा एकतर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. हा काय दिसतो? जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे, ज्याची उंची जर आपण बघितली तर आयफेल टॉवर पेक्षाही उंच असलेला हा पूल आहे. 359 मीटर एवढी त्याची उंची आहे. आयफेल टॉवर पेक्षाही 35 मीटर जास्त उंच आहे हा आणि चिनाब नदीवरती येतो. कुठल्या नदीवरती? चिनाब नदीवरती हा पूल आहे. मुळात एक रेल्वे ट्रॅक जो जातोय तिथून ज्या रेल्वे ट्रॅकला म्हटलं जातं उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक असं म्हटलं जातं. कोणता? उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक. त्याच्यावरती हा पूल आहे, चिनाब नदीवरती आहे, ज्याची उंची 359 मीटर आहे. लांबी जर बघितली तर 1315 मीटर लांबीचा आहे तो, म्हणजे 1.3 किलोमीटर लांबीचा आणि खूप छान लोकेशन मिळतं. अलीकडल्या काळात तर त्याचे फोटो सुद्धा आले होते की हा म्हणजे आर्च ब्रिजवर असा असलेला दिसतो. म्हणजे या ठिकाणी डोंगर रांग आहे असं आपण समजू आणि इथून चिनाब नदी वाहते. तर या ठिकाणी काय हा अशा पद्धतीनं असलेला पूल आहे आणि ज्याच्यावरती काय आहे की या ठिकाणून अशी रेल्वे जाते आणि मग इथून ही जी उंची जर बघितली तर ती किती आहे? 359 मीटर एवढी उंची आहे आणि ज्यामधून खालून धुकं जातं आणि वरून ट्रेन प्रवास करते. एकदम बेस्ट व्ह्यू असलेला आपल्याला दिसतो चिनाब रेल्वे. आणि याला गेल्या वर्षी 14 ऑगस्ट रोजी गोल्डन जॉईंट दिला. गोल्डन जॉईंट म्हणजे या ठिकाणी काय करण्यात आलं? 2 भाग, इकडला एक भाग आणि इकडला एक भाग रेल्वे ट्रॅकचा जोडण्यात आला. त्याला गोल्डन जॉईंट असं म्हटलं जातं. तर ते या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतं. कारण का हे देखील येत्या काळात आपल्याला काय केलं जाऊ शकतं, विचारलं जाऊ शकतं. रियासी जिल्ह्यामध्ये हा रेल्वे पूल असलेला आपल्याला दिसतो. कोणत्या जिल्ह्यामध्ये? रियासी जिल्ह्यामध्ये हा पूल असलेला आपल्याला दिसून येतो. ओके, तर अशी ही गोष्ट रेल्वेच्या संदर्भातली महत्वाची ठरते.
आता यानंतर आपल्याला जो रस्ते आणि त्या संदर्भातले इतर जे भाग आहेत ना, तर ते आपल्याला भाग 2 मध्ये बघायचे. तर ते आपण नेक्स्ट पार्टमध्ये रस्ते, हवाई वाहतूक, जल वाहतूक याच्याशी संदर्भातले जे मुद्दे आहेत ते नेक्स्ट भागमध्ये बघू. ओके, थँक्यू.